म्हणालात की सर्व पक्ष एकत्रित आलेले आहोत, सगळ्यांचा पाठिंबा आहे. अतुल भाऊ देशमुखांचा तुम्हाला फोन आलाय का? प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यकर्ते हे महत्त्वाचे असतात. शेवटी त्यांनी काम केलेलं असतं, त्यांच्याही भावना असतात. परंतु 15-16 जणांतून कोणाला तरी एकालाच उमेदवारी मिळणार होती. तालुक्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होते, बरोबर, परंतु ते इच्छुक उमेदवार एकत्रित येऊन सगळ्यांनी माघार घेतली, परंतु तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला? आणि जरी एकच नेतृत्वाने काम केलं तर ते नेतृत्व मी डायरेक्ट बोलणार नाही, परंतु निष्क्रियतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या नेतृत्वाची वाटचाल आहे. त्याच्यामुळं परिवर्तन करायचं हे लहान मुलापासून जे मतदार नाहीत त्यांच्या भावना त्याच आहेत, जे मतदार आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत, आणि ज्येष्ठ आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत. प्रचार करू पण बाबाजी शेटकाळेचा प्रचार करणार नाही. अतुल देशमुख असं म्हणतायत की आपल्याला बाबाजी काळेंचा प्रचार करायचा आहे, परंतु कार्यकर्त्यांची कुठेतरी नाराजी आहे. ते म्हणतात एक वेळेस आम्ही मोहितेंचा प्रचार करू पण बाबाजी काळेंचा करणार नाही. नमस्कार, मी अक्षता काणूरकर शिंदे. तुम्हा सर्वांचं प्रथमतः मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्वांना माहित आहे की खेड आळंदी विधानसभेमध्ये आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि खेड तालुक्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होते. सगळ्यांनी शक्ती प्रदर्शन करून सगळ्यांनी इच्छुक उमेदवार हा जो काय अर्ज आहे तो भरला, परंतु ज्या दिवशी माघार घेण्याची वेळ आली त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रित येऊन खेड तालुक्यामध्ये माघार घेतलेली आहे. आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून बाबाजी शेटकाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि एबी फॉर्म घेऊनच ते खेड तालुक्यात परत आले. आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. जर खेड तालुक्यातील सामान्य जनतेने तुम्हाला आमदार म्हणून संधी दिली खेड तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी, तर तुम्ही तुमचं यापुढीलचं विजन कसं असेल, काय सांगाल तुम्ही? खेड तालुक्यातील जनतेने मला जर आमदार पदाची संधी दिली तर खऱ्या अर्थानं हा तालुका एक भयमुक्त तालुका म्हणून करण्याचा प्रयत्न प्रथमतः मी या ठिकाणी करेल. या तालुक्यामध्ये चालू असलेली दडपशाही, हुकुमशाही याच्यापासून समाजाला सुरक्षित करण्याचं काम नक्की करेल. भयमुक्त म्हणजे नेमकं काय? वस्तुस्थिती अशी आहे की जे सत्ताधारी आहेत यांच्या दबावाला या ठिकाणी तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी असतील, अनेक ठिकाणचे लोक असतील, ही आजही त्या ठिकाणी दडपणात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं दडपण देऊन निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असते. कोणाचे व्यवसाय असतील, कोणाच्या इतर काही गोष्टी असतील, त्यामध्ये व्यक्तिशः विद्यमान नेतृत्व हे लक्ष घालत असतं. त्यामुळं तालुक्यातील अनेक लोक त्या ठिकाणी दहशतीत आजही आहेत. मला भयमुक्त करत असताना मी पुढच्या मुद्द्यामध्ये सांगतो, परंतु तरी मला जर संधी दिली तर हा तालुका एक वारकरी संप्रदायानं चालणारा जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पावन समाधी या तालुक्यामध्ये आहे. वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. त्यामुळं धार्मिकता जपण्यासाठी, संस्कारक्षम नवीन पिढी तयार करण्यासाठी मी प्रथमतः या ठिकाणी तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक संस्कारक्षम वारकरी भवन त्या ठिकाणी बांधून या ठिकाणी नवीन मुलांना त्या ठिकाणी संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न प्रथमतः त्या ठिकाणी करेल. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये मोठी MIDC आहे. MIDCमध्ये आजही अनेक युवकांना रोजगार मिळत नाही. रोजगार मिळाला तर त्यांना परमनंट करत नाही, भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. त्यांना प्रथमतः न्याय देण्याचं काम त्या उद्योगनगरीमध्ये करण्याचा प्रयत्न माझा राहील. त्यानंतर महिलांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिला सुरक्षित नाही आहेत, त्यांच्यासाठी ठोस असं उत्पन्नाचं सामुदायिक साधन यापूर्वीच्या काळात या नेतृत्वाला करता आलं नाही. त्यामुळं महिलांसाठी सक्षम उत्पन्नाचं साधन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न माझा राहील आणि जे महिलांना असुरक्षित आहेत त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता कशा पद्धतीने मिळेल यासाठी सुद्धा माझा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न राहील. बरं, तुम्हाला सगळ्यांनी म्हणजे खेड तालुक्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होते, बरोबर, परंतु ते इच्छुक उमेदवार एकत्रित येऊन सगळ्यांनी माघार घेतली, परंतु तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला? आता जर सुधीर मुंगसे त्यांचा पाठिंबा तुम्हाला पाहायला मिळाला, पण अतुल देशमुखचा पाठिंबा तुम्हाला आहे का? काय परिस्थिती अशी आहे, महाविकास आघाडीचं सूत्र पहिल्यांदाच ठरलं होतं. आम्ही सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला होता की तालुक्याच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त सुद्धा
इतर जे पक्ष आहेत तालुक्यामध्ये त्या सर्वांनी एकत्र येऊन एकच उमेदवार द्यायचा आणि एकत्र उमेदवार देऊन त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवायची. त्या दृष्टिकोनातून या उमेदवारी मिळवण्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या, एकमेकाबद्दल गैरसमज झाले, नाराजी झाली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जरी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यकर्ते हे महत्त्वाचे असतात, शेवटी त्यांनी काम केलेलं असतं, त्यांच्याही भावना असतात, परंतु 15-16 जणातून कोणाला तरी एकालाच उमेदवारी मिळणार होती. त्यामुळं माघारीपर्यंत अनेक प्रत्येकाचे कार्यकर्ते, सहकारी, कुटुंबीय नाराज झाले याची कल्पना मला आहे. परंतु परवा माघारी झाल्या आणि त्यानंतर काल लगेच प्रचार दौऱ्याला आमची सुरुवात झालेली आहे. त्याच दिवशी माघारीच्या दिवशी संध्याकाळी आमची सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी झाली. सगळ्यांनी त्या ठिकाणी उद्यापासून प्रचारात येण्याचा मानस केला आणि सगळ्यांचाच पाठिंबा आहे. आदरणीय अतुलभाऊ देशमुख यांचे मी प्रथमतः आभार मानेल की त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विधानसभेसाठी तयारी केली होती. फार मोठा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या पाठीमागे आहे आणि कार्यकर्त्यांची नाराजी त्या ठिकाणी घेऊन त्यांनी माघार आपल्या महाविकास आघाडीसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव साहेब यांचे विचार मानून त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली. कालच्या दिवसभर ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि मित्रपरिवाराला भेटून त्या ठिकाणी त्यांना सांगत होते की आपल्याला महाविकास आघाडीचंच काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून एक दिवस इकडं प्रत्येकाला समजून सांगण्यात त्यांचं जाईल. परंतु त्यांचा एकच विचार आहे की विद्यमान आमदाराच्या विरुद्ध आपलं काम करायचं आहे आणि आपल्याला नवीन नेतृत्व तयार करायचे. काय वाटतं तुम्हाला, सगळा खेड तालुका एकवटला आहे की अजितदादांच्या शिलेदाराला पाडायचे म्हणून खेड तालुका प्रयत्न करतोय, तर तुमचं जे व्हिजन आहे ते सक्सेसफुल होईल का, काय वाटते? अजितदादांच्या शिलेदाराला पाडायचा उद्देश नाहीये, परंतु तालुक्याच्या जनतेचंच म्हणणं आहे की या तालुक्यामध्ये एकच नेतृत्व किती दिवस काम करणार आणि जरी एकच नेतृत्वाने काम केलं तर ते नेतृत्व, मी डायरेक्ट बोलणार नाही, परंतु निष्क्रियतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या नेतृत्वाची वाटचाल आहे. त्याच्यामुळं परिवर्तन करायचं हे लहान मुलापासून जे मतदार नाहीत त्यांच्या भावना त्याच आहेत, जे मतदार आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत आणि ज्येष्ठ आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत. त्यामुळं तालुक्याच्या सर्व क्षेत्रातून एकच ठरलं की परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन करताना जनशक्तीचं ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराला पाठिंबा असतो त्यावेळेस आमच्या पाठीमागे जनशक्ती आहे आणि त्या जनशक्तीच्या जोरावर या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की जनशक्तीच्या जोरावर हा विजय आम्ही नक्की खेचून आणू. सगळे आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करतायत, खेड तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाताय, तर प्रत्येक ठिकाणी तुमचं स्वागत केलं जाते, तुमचे कार्यकर्ते तितक्याच धडाडीने तुमच्या बरोबर असतात किंवा प्रचारामध्ये सक्रिय आहेत, तर काय सांगाल त्याबद्दल? कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? वस्तुस्थिती अशी आहे की मला उमेदवारी सगळ्यांनी दिली, त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं माघारीसाठी त्यांना धन्यवाद मी देतो. आज फक्त माझी वैयक्तिक ताकद नाही, परंतु जेवढे सहकारी माझ्याबरोबर या ठिकाणी काम करत आहेत त्या सर्वांची ताकद, सर्व पक्षांची ताकद माझ्याबरोबर आहे. वैयक्तिकपणे माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये मी तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या संपर्कात आहे. संपर्कात फक्त सुखदुःखात नाही, परंतु ज्या ज्यावेळेस सुखदुःखात गेलो त्यावेळेस त्या भागाचे प्रश्न ओळखून मला ऐपत असेल, निधी असेल किंवा नसेल, परंतु त्या लोकांची कामं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि मग ती कामं करत असताना लोकांचे मनापासून माझ्याशी संबंध तयार झाले. भावनिकतेच्या माध्यमातून, नात्यागोत्याच्या माध्यमातून अनेक लोक तालुक्यात जोडली गेली. त्यामुळं आम्हाला एक खात्री आहे की या ठिकाणी तालुक्यातील सर्व मंडळी आमच्याबरोबर आहेत. तुम्ही आता म्हणालात की सर्व पक्षीय एकत्रित आलेले आहोत, सगळ्यांचा पाठिंबा आहे. अतुलभाऊ देशमुखांचा तुम्हाला फोन आलाय का? अतुलभाऊ देशमुखांचा फोन आलाय म्हणण्यापेक्षा त्याच दिवशी आमचं अजूनही ते नॉट रिचेबल आहे. नॉट रिचेबल असले तरी त्यांना आमचे जे सहकारी आहेत किंवा ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी दिलेली आहे, आम्ही फोन करतोय, समजा ते नॉट रिचेबल जरी असले तरी ते संपर्कात आहेत. काल दिवसभर त्यांच्या ऑफिसला ते बसून होते, लोकांशी चर्चा करत होते. म्हणजे महाविकास आघाडीच्या जी यंत्रणा आहे त्यांच्याशी ते काल चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामुळं मी समक्ष काल घाईघाईत दौरा असल्यामुळं काल जरी भेटता नाही आलं तरी
आज तो विषय मार्गी लागून ते त्यांची मानसिकता कार्यकर्ते पहिले जपणे त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं येत आहे एकंदरीत आम्ही ज्यावेळेस आढावा घेतोय खेड तालुक्यामध्ये त्यावेळेस की अतुल भाऊ तुम्ही माघार घेतली, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माघार घ्यायला नको होती कारण त्यांनी सगळ्यांबरोबर आपण म्हणतो की हे घेतलं, पंगा घेतला किंवा नाही अतुल भाऊच निवडून येणार किंवा त्याच्यासाठी मग दिलीप मोहिते यांच्या बरोबर पण त्यांचं वाकडालं कार्यकर्त्यांचं. पर एक वेळेस आम्ही मोहितेंचा प्रचार करू पण बाबाजी शेटकाळेचा प्रचार करणार नाही. अतुल देशमुख असं म्हणतायत की आपल्याला बाबाजी काळेंचा प्रचार करायचा आहे, परंतु कार्यकर्त्यांची कुठेतरी नाराजी आहे. ते म्हणतात एक वेळेस आम्ही मोहितेंचा प्रचार करू पण बाबाजी काळेंचा करणार नाही. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? अतुल भाऊ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे, कारण आम्ही एकत्रितपणे काम केले. यापूर्वी सुद्धा मार्केट कमिटीत सर्वपक्षीय पॅनलमधून आम्ही काम केले. माझ्या यापूर्वीच्या निवडणुकामध्ये सुद्धा अतुल भाऊंचा मोठा सहभाग मला लाभलेला आहे. जिल्हा परिषदमध्ये आम्ही बरोबरीनं काम केलेलं आहे आणि कायमस्वरूपी त्यांची भूमिका विद्यमान आमदाराच्या विरुद्ध राहिली, आमची भूमिका विद्यमान आमदाराच्या विरुद्ध राहिलेली आहे. जरी रागापोटी किंवा नाराजीपोटी कोणी कार्यकर्ता एखादा अर्धा चुकून बोलत असेल, कारण विद्यमान आमदारांनी सुद्धा त्यांच्याकडे असे कार्यकर्ते काही सोडलेत की ते कधीच अतुल भाऊचे नव्हते, परंतु ही वस्तुस्थिती तयार करण्यासाठी ते मंडळी बोलतात. अतुल भाऊचा एकही कार्यकर्ता बोलणार नाही, कारण कार्यकर्ता आणि अतुल भाऊचं एकच उद्दिष्ट आहे की विद्यमान नेतृत्व बदलायचं. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे ते आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी महाविकास आघाडी बरोबरच राहतील आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये अतुल भाऊंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की बाबाजी काळेंचा रोल हा निगेटिव्ह राहिलेला नाही, पॉझिटिव्हच राहिलेला आहे. आता तुम्ही जिल्हा परिषद लढवली, त्याच्यामध्ये उत्तम काम केलं. आता तुम्ही म्हणजे विधानसभा लढवण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी सांगितलं ना की 24 वर्ष काम करत असताना मी स्वर्गीय नारायणराव पवार यांच्यापासून काम केलं. त्यांची काम करण्याची कार्यपद्धती विद्यमान आमदाराबरोबर सुद्धा काही दिवस मी काम केलं, परंतु कार्यकर्त्यांना मान न देणे, जो त्यांना मदत करीन त्याच्याच बोखंडी बसून त्याला बाजूला काढणे, अशा पद्धतीनं पाहिल्याच्या नंतर कोणतंही नवीन नेतृत्व या व्यक्तीनं तयार होऊ दिलं नाही. परंतु 2012 साली माझ्यासारख्याला जेव्हा त्यांनी उमेदवारी नाकारली तेव्हापासून मी माझा नवीन प्रवास वैयक्तिकरित्या चालू केला. लोकांमध्ये गेलो, लोक संपर्क सकाळपासून रात्रीपर्यंत एवढा माझा वाढला की अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला. आणि मग मी गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की 15-15 वर्षे तेच प्रश्न त्याच गावात तसेच आहेत. मग हे जर लोकप्रतिनिधी असून हे जर सोडत नसेल तर मला साधं जिल्हा परिषदचं पद मिळालं, जिल्हा नियोजनचं मिळालं, मार्केट कमिटीचं मिळालं. मी जर छोट्या पदावर तालुक्यामध्ये एवढी कामं ठरवलं तर कितीही करू शकतो, एवढी आपण जर करू शकतो तर मग विद्यमानांना ती का जमली नाही? त्यामुळे लोकांच्या समस्या ह्या प्रलंबित ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की आपण आपल्या प्रशासकीय ज्ञानाचा, अनुभवाचा, पदाचा उपयोग सत्तेच्या माध्यमातून जर सभागृहात जाण्याची मला संधी मिळाली तर मी नक्की लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना जी 15 वर्ष लागली तरी समस्या सुटल्या नाही, त्या माझ्या 5 वर्षात सोडवण्याचा. तुम्हाला काय वाटतंय मागच्या समजा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी ज्यावेळेस ते आमदार म्हणून काम करतात किंवा अजून पण ते विद्यमान आमदार म्हणून आहे, परंतु आमदार पद भूषवताना समाजासाठी जे त्यांनी काम करायला हवं होतं ते केलं नाही. ते जर तुम्ही निवडून आले तर ते कुठली कामं करतील की जी त्यांनी केली नाही ती तुम्ही कंप्लीट कराल, पूर्ण कराल? मी तेच सांगितलं की हा वारकरी संप्रदाय जपणारा तालुका आहे. तालुक्याची नवीन पिढी सुसंस्कृत करण्यासाठी या व्यक्तिमत्वानं काहीच केलं नाही. जर आज आपल्या प्रत्येकाची एक भावना असते आपली मुलं सुसंस्कृत व्हावी, मुलं जर सुसंस्कृत झाली तर तीच खरी त्या लोकांची प्रॉपर्टी असते, याच्याकडे ध्यान दिलं नाही. आजही भरकटल्या स्थितीमध्ये युवा वर्ग आहे. त्यामुळं मी स्वतः माळकरी माणूस आहे, वारकरी संप्रदायाची मला जोड आहे आणि त्यामुळं माझं एक उद्दिष्ट आहे की या ठिकाणी संस्कारक्षम पिढी या ठिकाणी तयार करायची. ही कामं त्यांनी केली नाही. दुसरा मुद्दा आरोग्याच्या संदर्भात, आता करोनाचा कालावधी होता, निलेश लंकेसारख्या व्यक्तिमत्वानं त्यांचा उजाड तालुका होता तरी कोविड सेंटर त्या ठिकाणी उभारलं आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी जीवदान दिलं, स्वतः त्या ठिकाणी थांबले. परंतु याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी असून घरात बसले आणि यांनी एवढी मोठी इंडस्ट्रीज करून CSRच्या माध्यमातून मोठं कोविड सेंटर ते करू शकत होते, परंतु ते कोविड सेंटर सुद्धा त्यांना त्यावेळेस करता आलं नाही. आजपर्यंत आरोग्यासाठी मोठी उपाययोजना या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठं म्हणजे दवाखाना किंवा हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना करता आलं नाही. तिसरा मुद्दा असा आहे
की यांना खेड, चाकण, आळंदी या तीनही शहरांना आजपर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा देता आला नाही. ड्रेनेजच्या लाईन तशाच नदीमध्ये सोडल्या जातात. कचऱ्याच्या समस्या यांना सोडवता आलेल्या नाही आहेत. आणि चाकण परिसरामध्ये जे नागरीकरण वाढते वाड्यांनी किंवा खेड परिसरामध्ये जे नागरीकरण वाढते त्या ग्रामपंचायतीवर एवढा मोठा ताण येतोय. त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून यांनी कुठेही ठोस उपाययोजना केलेली नाही आहे. त्याचबरोबर पूर्व भागातली लोक त्यांना आजी शेतीसाठी कळमुडीचं पाणी देऊ देऊ म्हटले, देता येत नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणची जी 7-8 गावची लोक आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत अनेक वर्ष. पश्चिम भागात आदिवासी भाग आहे, मतापुरता हे लोक त्याचा उपयोग करतात. परंतु आदिवासी भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक सुविधा ते उपलब्ध करू शकत होते. वरच्या भागातलं पाणी या ठिकाणी भामास, खेड, चासकमान, कळमुडी धरणात अडवलं जातं. परंतु मार्च, एप्रिल, मे मध्ये ते पाणी खाली आल्याच्या नंतर वरच्या पाणी पुरवठा योजना त्या बंद होतात. प्यायलाच पाणी मिळत नाही तर शेतीला सोडा. त्या ठिकाणी जे बुडीत बंधारे स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी प्रशासकीय मान्यता आणले होते त्याला निधी सुद्धा या व्यक्तिमत्वाने मिळवून दिला नाही. 24 बंधारे प्रस्तावित होते, एकही बंधारा त्यांना करता आला नाही. आणि मोठी जी धार्मिक स्थळे आहेत आपली, म्हणजे आळंदी असेल, आपलं भीमाशंकर असेल किंवा कोटेश्वर आपलं बोरगिरीचं असेल आणि इतर काही देवस्थान आहेत, या ठिकाणी ठोस असं मोठं काम तीर्थक्षेत्राचं यांना करता आलेलं नाही आहे. अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी म्हणजे त्यांना अनेक कामं करता आली नाही. रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करता आलेल्या नाही आहेत. उलट इंडस्ट्रीजमध्ये यांच्या कालावधीमध्ये कंपन्या बाहेर जायला लागल्या आणि स्वतःच्याच कंपन्या त्यांनी त्या ठिकाणी उभारायला सुरुवात केली. उच्च शिक्षणासाठी कोणतंही मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज यांनी काढलं नाही. विशेष करून शासनाच्या माध्यमातून जी कॉलेज व्हायला पाहिजे त्याऐवजी यांनी स्वतःच्याच संस्था उभारून या ठिकाणी स्वतःचे कॉलेज उभी केली. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी यांनी करायला हव्या होत्या. साखर कारखान्याच्या संदर्भातला प्रश्न आहे तो सुद्धा करता आला नाही. असे अनेक प्रश्न आहेत की ते त्यांना करता आले नाहीत. केवळ फक्त शासनाचा जो रेग्युलर निधी येतोय त्या निधीतून आम्ही कोट्यावधी निधी खेड तालुक्यामध्ये आणलेले. प्रश्न 2 आहेत की एक प्रश्न असा आहे की शासनाचे जे रेग्युलर निधी असतात किंवा योजना आहेत त्यामधून येणारे निधी हे मिळतच असतात. दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस प्रयत्न करून निधी आणलेले जातात ते निधी म्हणजे खऱ्या अर्थानं ते कस त्या प्रतिनिधीचा असतो. यांनी जर कस लावून हे सगळं करायचं असतं तर आजही पण समस्या राहिल्या नसत्या ना. ते जुन्या घराकडे जिथं राहत होते ना पूर्वी 15 वर्ष तिकडे राहत होते त्या साईसवासला तिनवड रोडला, त्यांना तो काम करता आलं नाही. मी DPDCवर गेलो, 70 लाख रुपयाचा निधी मी 2018 साली पहिला आणला आणि पंचायत समिती बसून तर त्यांच्या घरापर्यंत आमदार असून त्यांना ते करता आलं नाही. अशी जर त्यांच्या घराकडे जाणारी कामं त्यावेळेस त्यांना करता आली नाही. मी जिल्हा नियोजन आलो 1 महिन्यामध्ये 70 लाख रुपये निधी DPDC आणून ते पण DPDCवर होते. म्हणजे काही योजना अजूनही त्यांना काही योजनांच्या संदर्भात प्रशासकीय माहिती नाही. फक्त आकडेवारी सांगून विकासाची दिशाभूल करायची. मग जो गरजेचा विकास होता हा त्यांनी केलाच नाही ना. खेड, आळंदी आणि चाकण ग्रामीण भागाचा तर विकास सोडाच, पण जिथं मोठं नागरीकरण आहे हे पश्चिम भागात म्हणतात की तुमच्या गावात मला यायची गरज नाही. एक गाव इतकं खेडला सोसायटीत मतदान आहे, चाकणला 1000 मतदान एक सोसायटीत आहे. मग जर पश्चिम भागातील लोकांना छोट्या छोट्या गावांना असं हे नव्हत्यात, मग ज्या शहरांचं तुम्ही उदाहरण देता त्यांना आज पाणी नाही ना, त्यांना शुद्ध पाणी नाही, त्यांची ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, त्यांना अंतर्गत रस्ते नाही आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ना त्यांनी न केलेल्या. असं महिलांच्या सुरक्षितेसाठी सक्षमीकरणासाठी तुमच्या काय उपाययोजना असतील भविष्य काळामध्ये? महिला सक्षमीकरणासाठी या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून गावोगावी शासनाच्या माध्यमातून बचत गट स्थापन केलेले आहेत. त्या बचत गटांना शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक मदत सुद्धा होत आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा सामूहिकरित्या बचत गटांसाठी ज्या शासकीय योजनांच्या व्यतिरिक्त सुद्धा सर्व महिलांना एकत्र आणून गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे जर सामूहिक व्यवसाय करता आले आणि त्या माध्यमातून त्यांना एकत्र करून नक्की उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचं साधन तयार करून देण्याचा माझा मानस आहे. बरं, एकंदरीत जे मतदार आहेत शेतकरी किंवा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांचा तुम्ही कसं तो समतोल साधणार की आता
राजकारण आलं म्हटल्यानंतर ना लोक पहिले जाती एक बोलतात किंवा तुमची जात किंवा जिथे कुठे त्यांची जात किंवा धर्म बघितला जातो. तर तुमचं काय दृष्टिकोन? खेड तालुका हा जातीय समीकरण कधीच पाहत नाही. सर्व जाती धर्माची लोक या खेड तालुक्यामध्ये एकत्रपणे गुण्यागोविंदानं नांदताना मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये 24 वर्षामध्ये पाहिलं. त्यामुळं मला एक अनुभव आहे की या ठिकाणी जातीपातीचं राजकारण खेड तालुक्यात होतच नाही. तुम्ही आता निवडणुकीसाठी उभे राहतात, मोठ्या प्रमाणात तुमचा प्रचार सुरू आहे, पाठिंबा तुम्हाला चांगला मिळतोय, सगळे काही मतदार आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. विरोधकांचं मी बोलत नाही, पण काय तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल 2024च्या विधानसभेसाठी? मतदारांना हाच संदेश देतोय मी की मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नवीन कार्यकर्ता आहे. मी जरी नव्यानं या ठिकाणी विधानसभा लढवत असलो तरी मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. गाव पातळीपासून अनेक पदं उपभोगत मी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं माझ्या शिक्षण त्या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीच्या माध्यमातून संलग्न शिक्षण असल्यामुळं मला प्रशासकीय माझ्या ज्ञानाचा उपयोग मी समाजासाठी करत असताना गेले अनेक वर्ष मी जी कामं केली त्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाची मानसिकता असते काम करण्याची, त्यावेळेस तो माणूस समाजात काम करतो, समाजाचा होऊन जातो. अनेक वर्ष काम केल्यामुळं मी समाजाला वाटायला लागले की आपल्या घरचाच माणूस आहे आणि रोज लोकांच्या सुखदुःखात असल्यामुळं त्यांना खात्री आहे की हा माणूस आपल्या सुखदुःखात अडीअडचणीत नक्की उभा राहू शकतो. आणि त्या माध्यमातून मला एक खात्री आलेली आहे की ज्यावेळेस जनता हे सर्व आपला माणूस म्हणून माझ्याकडे पाहते त्यावेळेस जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि त्यामुळं मग या ठिकाणी मला कुठेही असेल, समजा सभा असेल किंवा इतर काय असेल, लोकच स्वतःहून त्यांच्या खर्चाने सगळ्या गोष्टी करायला लागलेले आहेत. मला त्या ठिकाणी इतका मोठा पाठिंबा का मिळतोय, त्या पाठीमागं त्यांना खात्री आहे की हा माणसाला जर नेतृत्व दिलं तर हा वारकरी संप्रदायातला माणूस आहे, उच्च शिक्षित आहे, याला अनुभव जास्त आहे आणि सर्वांशी या माणसाचे चांगले संबंध आहे. भविष्य काळात हा माणूस आपल्याशी संबंधही चांगले ठेवील, आपल्या अडीअडचणी सोडील, तालुक्याचा विकासही करेल आणि कोणाचाही अवमान होऊ देणार नाही. आणि तेवढंच त्या माणसाकडं म्हणजे माझ्यासारख्याकडे ह्या दृष्टीने पाहिलं जातं की एखाद्यावर अन्याय झाला तरी हा माणूस नक्की त्याच्यासाठी धावून जाईल. ह्या सर्व गोष्टी माझ्या रूपानं या तालुक्यातील जनतेने पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर नक्की विश्वास टाकलाय की ह्या माणसाला काही झालं तरी आपण निवडून द्यायचं. त्यामुळं मलाही माझी स्वतःची शेवटी माणूस पहिल्यांदा मनाशी खंबीर लागतो, मनात त्याची लढाई जिंकलेला पाहिजे असतो. माझं मन खंबीर आहे, माझ्या मनातून. तुम्ही आज मनातून आमदार आहात का? हो, 100%. तुम्हाला वाटतं 2024च्या विधानसभेमध्ये मीच म्हणून आमदार म्हणून निवडून येईल? मीच म्हणून नाही, परंतु मी जनतेच्या माध्यमातून मला एवढं कळतंय की मी या जनतेच्या आशीर्वादानं नक्की 2024चा आमदार होईल. एक प्रश्न शेवटचा. कुठलीही निवडणूक म्हटलं की पहिला पैसा लागतो. विरोधकांकडे पैशांची कमी नाहीये. आज तुम्हाला जनतेकडून पैसा येतोय ही निवडणूक लढवण्यासाठी किंवा जनतेमध्ये तुम्हाला लढण्यासाठी, किंवा आता तुम्ही सभा घेतली त्या सभेमध्ये अनेकांकडून तुम्हाला देणग्या आल्या, ही निवडणूक लढवण्यासाठी. त्याबद्दलचा अनुभव काय सांगाल? काय वाटतंय तुम्हाला? परिस्थिती अशी आहे की आत्ताच लोकसभेची एक निवडणूक झाली, निलेश लंके विरुद्ध सुजय विखे. निलेश लंके हे आर्थिकदृष्ट्या लोकांनी त्यांच्याकडे कमी पाहिलं, परंतु सुजय विखे एक म्हणजे उद्योगनगरीचा साखर सम्राट म्हणून आणि अनेक मंत्रीपद त्या कुटुंबाने 3 पिढ्या उपभोगलेत. पैशाची त्या कमीच नाही, पैशाचा त्या मतदारसंघामध्ये पाऊस पडला. परंतु जनतेने ठरवलं होतं की निलेश लंकेंनाच खासदार करायचं. ते फक्त विधानसभेपुरतं नव्हतं, 6 तालुके होते, परंतु सगळ्यांनी त्या माणसाला पुढे न्यायचं ठरवलं होतं. ते यशस्वी झाले. अशीच वस्तुस्थिती खेड तालुक्यामध्ये सुद्धा झालेली आहे की समोरून जरी किती धनशक्तीचा उपयोग झाला तरी लोकांना माहिती आहे ती धनशक्ती ही त्यांच्या कष्टाची नाही आहे, ती कुठून आली, कुठून कसं झालं हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्या धनशक्तीचा प्रभाव जनतेवर कधीच होणार नाही. त्या जनतेने एकच ठरवलंय की आपला माणूस, आपल्या जवळचा माणूस, आपल्या घरचा माणूस या ठिकाणी बाबाजी काळेंना आपण पुढे न्यायचे, आमदार करायचे. त्यामुळे वेळप्रसंगी लोक
त्यांच्या नाराजी नको म्हणून ते स्वीकारतील पण, अर्थकारण होईल पण, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी माझ्याबरोबर जी लोक आहेत त्या ठिकाणी कुठंच कमी पडणार नाही आणि ते सुद्धा तोडीस तोड त्या ठिकाणी आर्थिकतेच्या माध्यमातून मी म्हणणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीला जुगारून लावून या ठिकाणी 5-10% सुद्धा त्यांच्या धनशक्तीचा उपयोग होणार नाही याची मला खात्री आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी शेठ काळे यांच्याबरोबर आज आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. मग त्याच्यामध्ये धनशक्ती असेल किंवा 2024च्या विधानसभेमध्ये जे विद्यमान आमदारांनी कामं केलेली नाही आहेत ती कामं पूर्ण करण्याचा मानस त्यांचा आहे. कशा पद्धतीने महिला सक्षमीकरण आणि महिलांचं जे काही सक्षमीकरण असेल किंवा त्यांची सुरक्षा असेल याकडे माझा कल असेल किंवा त्यांना कशा पद्धतीने सुरक्षा देता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे. ज्या गोष्टी खेड तालुक्यामध्ये होणं गरजेचे आहेत, मग ते शैक्षणिक असेल किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जी कामं राहिलेली आहे, अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा मानस आजच्या या मुलाखतीमधून आपण सर्व जाणून घेतलेला आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.